ब्रेकिंग न्यूज अशी आहे की पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणामध्ये आता धर्मदाय आयुक्तालयाच्या वतीने 50 पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलाय। या अहवालात डॉक्टर घैसास यांच्यासह डॉक्टर धनंजय केळकर यांच्यावरही ठपका ठेवण्यात आलाय। रुग्णालयाकडे 35 कोटींचा IPF निधी जो आहे तो शिल्लक आहे असं या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत, पण पुन्हा एकदा बातमीवरती नजर टाकूयात। बघा, आता धर्मदाय आयुक्तालयाने आपला 50 पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला। या अहवालात डॉक्टर घैसास यांच्यासह डॉक्टर धनंजय केळकर यांच्यावरती ठपका ठेवण्यात आलाय। त्यात असं देखील नमूद करण्यात आलं, बघा हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। याचं कारण असं आहे की पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर धनंजय केळकर यांनी रुग्णालयाकडे असणारा निधी, रुग्णालयावरती असणारी थकबाकी कराच्या रूपाने ती असेल याबद्दल वेगळ्या पद्धतीने समर्थन केलेलं होतं। आता रुग्णालयाकडे 35 कोटींचा IPF निधी शिल्लक असल्याचं समोर आलेलं आहे। म्हणजे धर्मदाय आयुक्तालय आपल्या अहवालात हे नमूद करतंय। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर आहेत। वैभव, धर्मदाय आयुक्तालयाच्या 50 पानांच्या अहवालात दीनानाथ रुग्णालयाबद्दल काय म्हणण्यात आलंय? अत्यंत महत्त्वाच्या नोंदी ज्या आहेत त्या या 50 पानी अहवालामध्ये धर्मदाय आयुक्तांकडून करण्यात आल्या। याचं कारण हे प्रकरण मेडिकल निग्लिजन्स आहे की नाही या संदर्भानं मोठी चर्चा सुरू होती। 10 लाख रुपये रुग्णाला मागितले आणि 5 तास या गर्भवती रुग्णाला तिथंच बसवून ठेवल्यामुळे धर्मदाय आयुक्तांनी या संदर्भात चौकशी करावी असे आदेश खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते। धर्मदाय आयुक्तांनी त्यांचा अहवाल जो आहे तो आता राज्य सरकारला दिला आहे। 50 पानांच्या या अहवालामध्ये काही महत्त्वाच्या नोंदी करण्यात आल्या आहेत। यात सर्वाधिक धक्कादायक नोंद म्हणजे डॉक्टर घैसास आणि डॉक्टर केळकर या दोघांवरही या चौकशीमध्ये, चॅरिटी कमिशनरच्या चौकशीमध्ये धर्मदाय आयुक्ताच्या या दोघांवरही ठपका ठेवण्यात आला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुग्णालयाकडे 35 कोटींचा IPF निधी शिल्लक असताना या अशा पद्धतीनं रुग्णांचे करणं हे चुकीचे आहे असं या अहवालात नमूद करण्यात आलंय। आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी काय शिक्षा करावी किंवा काय दंड करावा हे धर्मदाय आयुक्तांना सुचवलेलं नाहीये। या संदर्भातला निर्णय जो आहे तो राज्य सरकार आणखी 2 कमिट्यांचे अहवाल जे आहेत ते आल्यानंतर घेईल असं समजतंय। मात्र या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे डॉक्टर केळकर आणि डॉक्टर घैसास हे दोघेही जण जे आहेत या दोघांवरही ठपका ठेवण्यात आलेला आहे। व्यवस्थापक म्हणून डॉक्टर केळकर आणि थेट डिपॉझिट मागितलं म्हणून ट्रीटमेंट करणारे डॉक्टर म्हणून डॉक्टर घैसास या दोघांचीही याच्यामध्ये हलगर्जीपणा असल्याचं या धर्मदाय आयुक्ताच्या अहवालामध्ये नोंद करण्यात आलंय। धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल।